थोडं बोलायचं होतं. इथं वाटत काय बोलायचं असतं. माझं घर जवळच आहे आणि तसं बी मला नाही बोलायचं तुझ्याशी. मी अपमान केला ना तुझ्या गरिबीचा. अगं ते तर मी केव्हाच विसरून गेलो. तू अजून तेच डोक्यात धरलेस वे. इसरलास म्हणजे केला ना मी अपमान. मनात तर आलेच असेल की. अगं नाही, असं काय नाही. ऐक तरी. मला नाही ऐकायचं. आज तुझं नाव लिहिल्याबद्दल माफी मागायला आलोय. मला नव्हतं लिहायचं तुझं नाव, पण मी सांगून बी तू शांत बसली नाहीस. का काय ऐकू तुझं. आणि तसं बी खाल्ली ना मी छडी. मग हे सगळं करायला हिता यायची काय गरज होती. तुझ्यासाठी आलोय. नको एक जाऊस. मला नाही आवडत. नाही येणार या पुढं, पण जायच्या आधी एकदा माफ तरी कर. नाही काय करायचं मला. अभ्या अभ्या हा वही पाहिजे होती मराठीची. आग नाही झाले अजून पूर्ण. मग कवा होणार आहे. आणि नसल झाली तरी बी ते आता 2 दिवस झालं वही तुझ्याकडेच आहे. ती केवढा आता मला वही मागायला लागल्या. मी तिला सारखं सांगते घरी विसरल्या म्हणून, पण आता नाही जमायचं मला खोटं बोलायला. माझ्यासाठी पण नाही, कुणासाठी बी नाही. आणि का बोलू मी खोटं. आजचा दिवस दे मला. आज करतो वय पूर्ण. नको काय. ती सारखी विचारते मला कुणाला तरी वही दिल्यास का. अशी कशी विचारतीस रोज. तिला डाऊट आलाय बाबा. तू आधी मला तिची वही दे. तिला कसं कळलं मी कुणाला तरी वही दिल्या ते मीच तिला बाजारात म्हणलो तुझं अक्षर भारी आहे म्हणून. का. मला आवडतं तिचं अक्षर. आणि ती काय येडीबिडी आहेस काय. काय बी काय विचारतेस. तसं काय बी नाही. तुला पाहिजे ना तिची वय देतो. मला काय एवढी बी नाही आवडली तिची वय. नाहीतर तुला आपलं उगाच काहीतरी वाटायचं. मला ती बुटकी लय आवडते का. लगीन झाल्यावर नवरा बायको म्हणून किती भारी शुभून दिसेल ना आम्ही. हाय का नाही. आणि मी कोणावर शिवून दिसन. तू वय ती नाही का मागच्या बेंचवरची जाडी. तू लुकडा ती जाडी. अरे तुला कडव घेऊन फिरवल ती. लय भारी शुभून दिसाल तुम्ही. मला तर आहे ना ती ज्योतीच लय आवडायला लागल्या. आई खाली बेंचवर कचा कचा भांडलास की. आणि आता आवडते वे. अरे अड्या ज्या दिवशी भांडलो त्याच दिवशी रात्री पिक्चर बघितला शाहरुख खानचा. आणि तो कसा म्हणतोय प्रेमाची सुरुवात ही भांडणच होती. मराठी येतो मी त्याला. हाय का आता ह्या गुणानच माग राहिला. भिकाऱ्या तुला हिंदी कळायचं नाही म्हणून मराठीनं सांगितलंय. तू मोठा कुरकुटे सरांचा लाडका विद्यार्थी नाहीस का. त्या कुरकुट्याला तरी कुठे येतं बोलायला नीट हिंदी. अर्ध्या मराठीतनच बोलते. अरे आपलं सर आहेत ते. हो बाबा म्हणूनच तर कुरकुटे हे आधारनं म्हणलं. नाही तर त्याच्यात पण काय बी म्हणला का त्या ज्योतीकडे बघितलं ना ते आता हसते. अशी गालावर खळी पडते का नाही. खडी नाही खड्डा येते. खळीच आहे. अशी खळी पडते की मला आठवत बी नाही मी त्याच गालावर मस काढलेली तिला. किती वाईट वागलो रे तिच्याशी. पण असू दे अशी बी ओळख कुठं झाली असती. आपण का पिक्चर मधलं शाहरुख खान आहे आपल्या मागणं पुरी पळत याला. ब्रश करत दररोज सकाळी ना निदान पोरं तरी येतील. होय राव्या
तुला कोण आवडतं? तू नुसतात मान खाली घालून ऐकतोय सगळं. मी सांगू का रेशमीच्यासाठी आहे ना लय बरोबर राहिला का काय काय करते याच्यासाठी मराठी शाळेपासूनच. असं आपल्यासाठी कोणी काय केलं नाहीतर सोबत राहिलं म्हणून नाही आवडत. त्याला तशा भावना बियायला लागतात. कशा? आई घाला की अभ्यास करा. आपण शाळेत अभ्यास करायला जातो. काही असलं हे मी सांगू का ह्याला कोण आवडते? ती तिसऱ्या बेंचवरची केवढा नाही वय, म्हणूनच तर ऐकायला मला सोडून गेलाय पुढे बसाय. नाही नाही असं काय नाही. पुढनं अभ्यासाकडे नीट लक्ष देता येतं म्हणून मी पुढं बसायला गेलोय. आणि तुम्ही बी आता हे सगळं सोडा आणि अभ्यास करा. नाही खावा उद्या छड्या. अभ्यासाची नाही खाल्ली तर फीचे खायला लागणारच आहे. एवढे दिवस झालं बाप्पाच्या मागं लागलोय, पण फीचं काही नाव काढनात. तुम्ही सगळ्यांनी दिली लागा, पण अख्ख्या वर्गात मी एकटाच राहिलो. तुमच्यासारखं का नाही रे माझं घर नाही बाप. हे येड्या, अरे हे काय असंच राहायचं आहे कायम? तू मोठा झाल्यावर बदलशील की सगळं.